तो सी-ए स्कॉलरशिप का लफडा. आईला माझा स्कॉलरशिपचा विषय आहे, भरला आहे स्कॉलरशिपचा फॉर्म, पण जे आपलं सी-ए आहेत की नाही, तिने अप्रूव्हच केलेलं नाही. ते म्हणाले तुझा अटेंडन्स नाही आहे इथं. पण अटेंडन्स नाही आहे, पण जी नवीन स्कीम आहे त्यात आर्टिकलशिपचा असा विषय आहे, की ज्यावेळी 2 ग्रुप निघतात दोन्ही, म्हणजे इंटर ज्यावेळी दोन्ही ग्रुप क्लिअर होतात, त्यानंतरच आर्टिकलशिप चालू होत्या. त्यामुळे आता दुसरा एक सी आहे मित्र, त्याला विचारलं, "अरे असा-असा विषय झाला, काय करू?" तर त्याने सांगितले, की त्यांना सांग, म्हणजे ज्या सीएंना आता अप्रूव्ह करायचं त्यांना सांग, की अटेंडन्स अप्रूव्ड नो करा म्हणून. का तर अटेंडन्सची आमची गरजच नाही आहे, तर मग अटेंडन्स देऊ कशाला आम्ही? नाही, ओल्ड स्कीम होती त्याला ते नो आहे. त्याला ते येस आहे. का तर त्यांना आर्टिकलशिप करायला लागते आधीपासून. पण आता आमचं तसं नाही आहे. आमचं दोन्ही ग्रुप निघाल्याशिवाय दोन्ही ग्रुप निघाल्याशिवाय आर्टिकलशिप चालूच होत नाही. त्यामुळे आम्हाला नोच ती करून टाकायला पाहिजे. आणि त्यामुळे माझी स्कॉलरशिप पेंडिंग आहे राव. मला घरातली विचारतात, "स्कॉलरशिप कुठं आहे? पैसे कुठे आहेत?" मी इव्हन इथं आता काही नोएडामध्ये पण फोन केला ऑफिसमध्ये. मी ऑफिसमध्ये डायरेक्ट म्हटलेलं त्यांना, "काय मी इथं यायला लागते का ऑफिसमध्ये सांगा, स्कॉलरशिप का मिळेना?" पण ह्यो लफडा मेन म्हणजे त्या ह्याच्यात आहे. म्हणजे सी-एनं अप्रूव्ह करावं लागते ना, त्यात लफडा आहे ह्यो. म्हणजे त्यामुळे घोळ झाला आहे. त्यामुळे माहिती असणं अचूक गरजेचं आहे आणि अशी प्रोफेशनल लोकं संघ पाहिजेत. त्यावेळी काहीतरी गोष्टी होत्यात, त्यावेळी कणकं पडतात. का तर आपलं कणकं मोठं आहे. त्यामुळं प्रोफेशनल असते. तर आम्हाला यू-पी-एस-सी सगळं माहीत आहे. सगळं म्हणजे फॉर्म किंवा बाकीच्या काही गोष्टी आतल्या सर्व्हिसमधलं काय-काय. थोड्या गोष्टी सगळं नाही, पण थोडं माहीत आहे, जास्त माहीत आहे. पण हे सी-एचं काही एवढं माहीत नाही हो. त्यामुळे सी-ए अशी 2-3 ठेवावे लागतात. म्हणजे अशी संघ पाहिजेत. त्यामुळे आपल्याला कळते काय आहे, कुठं, कसं. तर हे विषय आहे. त्यामुळे आता बघूया स्कॉलरशिपचं काय होते राव. नाही, स्कॉलरशिप काय बी झालं तरी मिळणारच आहे. त्यात काही वाद नाही आहे. तर सगळ्या कंडिशन आणि टर्म ओके आहेत. त्यामुळे विषय येत नाही त्यात. फक्त मध्ये ती प्रोसेसला वेळ लागतो आहे. त्यामुळे त्या प्रोसेससाठी इन्फॉर्मेशन आणि नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. संयम बी असणं महत्त्वाचं आहे. उगाच भांडणाने हे करून काय उपयोग नाही. व्यवस्थित केलं व्यवस्थित होतं तर जाऊया आपण, असा विषय आहे. त्यामुळे संयम ठेवायला लागतो संयम ठेवायला लागणारच आहे आणि ती स्कॉलरशिप पण येणार आहे. तर सी-एच्या स्कॉलरशिपचा हेच विषय आहे. त्यामुळं मी पण बऱ्याच आता मित्रांना सांगतो की सी-ए म्हणजे चांगलं करिअर बी आहे आणि मेन म्हणजे काय, पैसा पण आहे आणि ज्याचा अभ्यास आहे किंवा ज्याची हार्डवर्क करायची कपॅसिटी आहे, त्याला चांगला आहे. असं आहे. आता सी-ए मित्रालाच फोन केला, आज शनिवार आहे, तरी पण ते ऑफिसमध्ये आहे, क्लायंटकडे आहे. त्यामुळे त्याचं आज पण त्याला सुट्टी नाही आहे. त्यामुळं काम आहे आणि मग पैसा आहे आणि इज्जत आहे. अशा गोष्टी आहेत या. तर प्रत्येक गोष्टी किंमत द्यावी लागते, आपलं ठरलं आहे तसं. तर ते आहे आणि मोबाईलचं बघूया काय होतं तर ह्यो ह्यात लाईव्ह अपडेट आहे आजचा. असं मला जरा बोलू वाटते हो, काय नेमकं इतका अनुभव आहे, ह्यो कुठेतरी शेअर करू वाटतोय राव. आता एकटंच बडबडतोय मी. पण असा विषय आहे. मराठीत आहे आणि आता कॉन्फरन्सवर घ्यायचं होतं त्या सी-एना, पण ते नेमका विषय काय तो कळला. त्यामुळे त्यांना आता काही कॉन्फरन्सवर घ्यायची गरज नाही. ते म्हणतात नंतर कॉल करतो का, तर ती बी बिझी आहे. सी-ए म्हणजे काही यांची हलकी कामं नसते आधी. तर असा विषय आहे. त्यामुळं मी ते कोल्हापुरात असतानाच सगळं तरी केलं होतं जितकं होतं तेवढं. तरी पण काय काय आता होते बघूया. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. घाम पण आला आहे राव. आणि आता चाललो आहे मी टेस्टला. टेस्टला जाऊया आणि काय काय होते बघूया. ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.